नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकताच सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका निर्णयामुळे भारतातल्या दलित आंबेडकरी समाजामध्ये एक प्रकारे चिंतेचं वातावरण आहे आणि त्याचवेळी एका मोठ्या समाज वर्गामध्ये काहीसं समाधानाचं वातावरण आहे आणि त्याला विषय ठरलेला आहे ॲट्रॉसिटी. ॲट्रॉसिटी हा एक असा कायदा आहे जो 3 टप्प्यांमध्ये म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या आणि एकूणच कालखंडामध्ये पहिल्यांदा एका वेगळ्या स्वरूपात आला, त्यानंतर आला आणि शेवटी ज्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणून म्हणतो तो 1989 साली अखेर आला राजीव गांधींच्या काळामध्ये. आणि त्यानंतर आजपर्यंत तो कायदा दलितांसाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी, आत्मसन्मानासाठी एक शेवटची ढाल म्हणून तो वापरला गेला. तेच त्या कायद्याच्या मागचं मूळ उद्दिष्ट सुद्धा होतं. पण त्याच एका मोठ्या वर्गाला असं वाटलं की या कायद्यामुळे आमच्या स्वातंत्र्यावरती त्याचप्रमाणे आमच्यावरती सुद्धा घाला येतो, कारण त्या एका विशेष अधिकारामुळे, एक प्रकारच्या विशेष संरक्षण कवचामुळे एक तक्रार केल्यानंतर थेट अटक, कुठल्याही प्रकारे बेल म्हणजे कुठलाही जामीन मिळण्याची कुठली तरतूद नसणं, अशा अनेक बाबी त्यामध्ये अंतर्भूत होत्या. त्यामुळे असा दावा केला जात होता आणि आजही केला जातो की ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो, त्यामुळे तो रद्द करण्यात यावा आणि दुसरीकडे तो अधिक कडक करण्यात यावा अशी सुद्धा मागणी होते. या पार्श्वभूमीवरती हा नवीन जो निर्णय आलेला आहे तो महत्त्वाचा आहे. त्यावरती आपण बोलणार आहोत, विविध बाजू जाणून घेणार आहोत आणि यावर बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे सर, याशिवाय संजीव भोर आहेत जे मराठा मोर्चा आंदोलनातील महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत. याशिवाय संजय सोनवणी आहेत तिकडे पुण्याहून, जे ओबीसी प्रश्नांचे अभ्यासक आहेत, सामाजिक अभ्यासक आहेत. ॲडव्होकेट सुषमा अंधारे आहेत, ज्या दलित चळवळीतील, आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाच्या कार्यकर्त्या आहेत आणि स्वतः ॲडव्होकेटही आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे विधिज्ञ, कायदेतज्ञ दिलीप तौर आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा दिलीप तौर यांच्याकडनं या निर्णयाचं स्वरूप, म्हणजे आता ज्या प्रकारे डिस्कशन सुरू झालेलं आहे तसंच खरं स्वरूप आहे का, की याच्यात काही जर तर आहेत की जे कदाचित माहीत नसतानाच आपण त्याबद्दल कदाचित रिॲक्ट होतोय का? मी त्यासाठी तौर यांच्याकडे जाईन. तौर सर, आम्हाला सांगा की आता सगळ्यांचं आकलन असं आहे की आता जर का यापूर्वी कुणी केस दाखल केली ॲट्रॉसिटी अंतर्गत आणि गुन्हा नोंदवला गेला तर थेट त्या व्यक्तीला नॉन बेलेबल असा तो गुन्हा ठरवला जायचा आणि अटक व्हायची. आता ती थेट अटक होणार नाही, त्यापूर्वी काही प्रोसेसेस फॉलो कराव्या लागतील, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागेल. तुम्ही सांगा, ह्याचं नेमकं स्वरूप खरंच असं आहे का? होय, हे खरं आहे. कारण हे जजमेंट यायच्या अगोदर सेक्शन 18 जो आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट मधला, त्याच्यानुसार जर संभवच असा गुन्हा दाखल जर झाला तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप जी होती ती म्हणजे त्या व्यक्तीला अरेस्ट करायची. सेक्शन 18 हे असं म्हणतं की 438 CRPC खाली ती व्यक्ती अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशनसाठी अप्लाय करू शकत नाही. आणि त्यामुळे असा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला फक्त अटक हा एवढाच पर्याय होता. आणि अशा प्रकारच्या केसेस 482 खाली हायकोर्टमध्ये बऱ्याच दाखल झाल्या की हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे आणि आमच्यावर म्हणजे केस दाखल जी झालेली आहे ती पर्सनल एनिमिटी मधून दाखल झालेली आहे आणि आम्हाला अँटिसिपेटरी बेलचा अधिकार आहे. परंतु असं असताना सुद्धा कोर्ट कुठेही हस्तक्षेप करायला तयार नव्हतं. सुप्रीम कोर्टाने ह्या कालच्या निर्णयामध्ये सेक्शन 18चा बार हा ॲब्सोल्यूट बार नसून जर सपोज ॲट्रॉसिटीची केस जी केलेली आहे ती ॲट्रॉसिटीची केस ही जर पर्सनल एनिमिटी किंवा क्रेडेन्शियल इन्फॉर्मेशन किंवा स्वतःचा काहीतरी मतलब साधून घेण्यासाठी जर केलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये अँटिसिपेटरी बेल देण्याचा अधिकार कोर्टाकडे आहे. हा सगळ्यात महत्वाचा डायरेक्शन कालच्या जजमेंटमधलं आहे. अपार्ट फ्रॉम धिस, ह्या जजमेंटनी असंही सांगितलंय की जे सरकारी कर्मचारी आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये अशा केसेस जास्त प्रमाणात दाखल होतात, जर अशा केसेस इथून पुढे जर दाखल झाल्या तर सरकारी गव्हर्नमेंटनी त्याला सँक्शन दिल्याशिवाय अशी केस रजिस्टर केली जाऊ नये. त्याचप्रमाणे जे नॉन गव्हर्नमेंटल ऑफिसर आहेत यांच्या बाबतीत ही SSPनं जर अशी परमिशन दिली तरच अशी केस दाखल करण्यात येईल. गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट आणि तिसरा जो भाग आहे तो इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बाबतीतही कोर्टने असं म्हणलं की DCP कडे ही कंप्लेंट जाईल आणि DCP त्याची तपासणी केल्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ह्यामध्ये तथ्य आहे. सुप्रीम कोर्टाचे असे डायरेक्शन्स काल सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टचं शेवटचं डायरेक्शन खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे जर डायरेक्शन क्रमांक 3 आणि डायरेक्शन क्रमांक 4चा जर कोणी भंग केला तर त्याच्यावर
अवमानाची कारवाई करण्यात येईल. तो सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला आहे असं गृहीत धरून त्याच्यावर अवमानाची कारवाई करण्यात येईल असं पण सुप्रीम कोर्टने ठीक आहे. एक स्पष्टीकरण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणून आपल्याला तौर यांचं म्हणणं जरा उपयोगी पडेल. त्यामुळे एक आता नेमकं कायदेशीर स्वरूप काय ते आता समोर आलेलं आहे. त्यामुळे जर तर शब्दांचा छल करायची गरज नाहीये. हे आहे तसा हा असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. मी आता सुषमा अंधारे, त्यानंतर संजीव भोर, अर्जुन डांगळे आणि मग संजय सोनवणे अशा क्रमाने मी जाईन. ऍडव्होकेट सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाजी, तुम्ही याकडे आता कसं बघताय? आतापर्यंतचे इम्प्लिमेंटेशनचा अनुभव, दलित आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचा अनुभव, त्याचवेळी समोरून होणारा एक वेगळा आक्षेप की ह्याचा दुरुपयोग होतोय, अशा वेळी आलेला हा निर्णय कसं पाहता? खरं म्हणजे सरकार बहुजनवादी चेहरा बनवतंय असं एक काहीतरी आभासी चित्र निर्माण होत होतं. पुन्हा एकदा आमच्या लक्षात येतंय की सगळी यंत्रणा किती प्रभावित झालेली आहे आणि ज्या पद्धतीने हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, माननीय न्यायालयाचा आदर ठेवत आम्हाला हे सांगितलं गेलं पाहिजे की बाबासाहेबांनी जो कायदा ठरवून दिलेला होता, या कायद्याने पिढ्यानपिढ्या ज्या लोकांचे जगण्याचे अधिकार नाकारलेले आहेत आणि ज्यांना ते अधिकार मिळण्यासाठी जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं सामर्थ्य प्राप्त यावं म्हणून जे काही थोडेफार सुरक्षितता प्रदान केलेली होती, त्या सुरक्षिततेला सुरुंग लावण्याचा हा प्रकार आहे. आणि त्यामध्ये जे माननीय तौर साहेबांनी जे काही सांगितलं की याच्यामध्ये अटकपूर्व चौकशी केली पाहिजे. प्रसन्ना, आपल्याला याची कल्पना असेल की खैरलांजी प्रकरण असेल किंवा गोवारी हत्याकांड असेल, या सगळ्या प्रकरणात कधी चौकशी केली गेली होती आणि खरंच त्याच्यामध्ये अट्रॉसिटी वगैरे काही प्रकरणं झाली का? दुसरा मुद्दा जो इथे सांगितला गेला की सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सांगितलं जाते की इथे जेव्हा कधी असा काही गुन्हा नोंदवला जाणार आहे, तो गुन्हा नोंदवला जात असताना जर सरकारी अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची परवानगी घ्यायची. पण जर अधिकारी आणि उच्च अधिकारी चोर मावस भाऊ असं प्रकरण असेल तर मग कसा न्याय मिळणार? म्हणजे एकूण सगळीकडून इथल्या उपेक्षित वर्गाची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला या कायद्यानुसार वाटतंय. मी याच्यातला काही मुद्दे, सुषमाताईंच्या बोलण्यातले काही मुद्दे नंतर मी त्यांच्याकडेच परत घेऊन येईन, कारण यामध्ये एक गृहीतक आहे, जे गृहीतक समोरच्या वर्गाचं आहे की याचा गैरवापरच होतो. त्याचप्रमाणे एक गृहीतक सुषमा अंधारे यांच्या बोलण्यातून येतं आहे की त्यांनी असे शब्द वापरले की चोर चोर भाऊ भाऊ, म्हणजे व्यवस्था राबवणारे हे मुळातच चोर आहेत, त्याच्यात गृहीतक आहे आणि ते फार फार एकांगी गृहीतक आहे. पण तो मुद्दा घेऊन मी सविस्तर येईन. सुषमा त्यांना त्याबद्दल त्यांचंही काही म्हणणं असेल ते आपण ऐकून घेऊयात. त्यापूर्वी मी आता संजीव भोर यांच्याकडे जातो. संजीव भोरजी, मधल्या काळात सगळे मराठा मोर्चे निघाले आणि नुसते मराठाच नव्हे, कुठल्याही ज्याला आपण तथाकथित सवर्ण असा जाती समूह म्हणतो, त्यांच्या या मागण्या राहिलेल्या आहेत की अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो. त्या पार्श्वभूमीवरती आलेल्या या निर्णयाकडे आपण कसं पाहता? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून काल जो सुप्रीम कोर्टाचा हा अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराच्या अनुषंगाने जो निकाल आला. हॅलो, हो बोला, आम्हाला ऐकायला येतं, तुम्ही सविस्तर बोला, सलग बोला. त्या निर्णयाचं आम्ही या कायद्याने पीडित असणारे तमाम समूह सर्वांच्या वतीने या निर्णयाचं जाहीर स्वागत करतो. अतिशय चांगला निर्णय काल सुप्रीम कोर्टाने दिला. मागच्या अनेक वर्षांपासून नागरिकांचे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत हे या कायद्याच्या गैरवापरामुळे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत अशी परिस्थिती आहे. तथाकथित, मी तर सवर्ण हा प्रकारच आम्ही मानत नाही, तथाकथित सवर्ण म्हणूयात. तर या तथाकथित सवर्ण जात समूहांना या कायद्याने सर्रास लक्ष केलं जातंय. एक फक्त जातीवाचक उल्लेख करायचा आणि तक्रार नोंदवायची की लगेच कुटुंबाच्या कुटुंब तुरुंगात डांबता येतात, उद्ध्वस्त होतात. याला काही म्हणजे जगण्याचे अधिकार घटनेने जे दिलेले आहेत प्रत्येक नागरिकाला, ते सगळे हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती आहे. आता या ठिकाणी सुषमाताई बोलल्या, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना ही खैरलांजी बरोबर तुलना करणार का? म्हणजे जातीवाचक उल्लेखाचे रोज हजारो शेकडो गुन्हे दाखल होत आहेत. तो प्रत्येक गुन्हा एखादा भयावह प्रकार, त्या घटनेचं समर्थन आम्ही करणार नाही. अशा घटनेत कारवाई झाली पाहिजे. एक छोटासा प्रश्न फक्त संजीवजी, हा जो सारखा शब्द वापरला जातोय की शेकडो हजारो, मात्र प्रत्येक शेकडो, संजीवजी तुम्ही जो सारखा हा किंवा प्रत्येक घटनेचं आम्ही प्रत्येक घटना खैरलांजीशी लावतोय तुम्हाला.
नाही मी फक्त खैरलांजीशी लावतोय असं तुम्हाला वाटतंय, आणि तुम्ही मात्र प्रत्येक घटनेच्या वेळेला गैरवापर होतोय. एक लक्षात घ्या, कायद्याचं निर्माण होताना सांगितलं होतं की इथे 99 दोषी सुटले तरी चालतील, एका निर्दोषाला त्रास होता कामा नये. आज घडीला तुमच्या या एका निर्णयामुळे सुप्रीम कोर्टच्या एका निर्णयामुळे एवढा मोठा व्यापक हेच उलट अर्थी पण आपण वापरू शकाल, मोकळेपणाने श्वास दुसऱ्या बाजूने पण वापरू शकाल की एकाला एका निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. हे कायद्याला जे अभिप्रेत आहे त्याचसाठी आम्ही म्हणतोय की या कायद्याचा गैरवापर टाळला गेला पाहिजे, या कायद्याचा गैरवापर रोखला गेला पाहिजे. आणि गावखेड्यामध्ये फक्त नवरदेवाने चांगले कपडे घातले म्हणून त्याला मारहाण करणं, घोड्यावरून वरात काढली म्हणून त्याला मारहाण करणं, चांगलं घर बांधलं तर त्याला त्रास देणं, भोतमांगेच्या प्रकरणामध्ये मुलगी स्काउट गाडीचा ड्रेस घालते आणि सायकलवरून फिरते म्हणून त्याला त्रास देणं, जिवे मारणं. तेच सांगतो तुम्ही. खैरलांजीत शिक्षा झाली, खैरलांजीत काय या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती व्हायला हरकत नाही आमची, परंतु रोज जातीचा उल्लेख केला. सरकारी अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी जर दलित वर्गातील असेल तर त्याने संजीवजी आणि सुषमाजी मी आपल्या दोघांना थोडंसं थांबण्याची मी विनंती करतो. सेन्सिटिव्ह विषय आहे, आपण मला कल्पना आहे दोन्हीकडच्या भावना तीव्र असू शकतात, पण त्यामध्ये आपण पर्सनल लेग्युलेशन करायची गरज नाहीये. आपण काय लगेच इकडे त्याचा निर्णय आपण इकडे काही बोलल्या नाही तिकडे सुप्रीम कोर्टाचा बदलणार नाहीये. माझा एक मुद्दा मुळात संजीवजींना होता. संजीवजी, तुम्ही म्हणालात की काही शेकडो हजारो अशी प्रकरणं आहेत की ज्यामध्ये गैरवापर होतो. हा प्रश्न आंबेडकरी चळवळीतल्या काही अभ्यासकांनी पण विचारला होता की ज्यांची मागणी म्हणजे मराठा समाजात मोर्चाची किंवा अशांची मागणी होती की रद्द करावा. अशावेळी आंबेडकरी समाजातल्या विचारवंतांनी हा प्रश्न केला होता किमान आम्हाला आकडेवारीत की गैरवापर होतो म्हणजे काय, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या अॅट्रॉसिटीच्या घटना सगळ्याच फेक आहेत असा तुमचा दावा आहे का, आणि नसेल तर तुमचा असेल तर आकडे काही आपण सांगू शकतो का संजीवजी, की एवढ्या केसेस दाखल झाल्या होत्या ज्यातल्या एवढ्या फेक आढळल्या, असं पण काही सांगू शकतो? आकडेवारीच काल सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यात सगळ्या आकडेवारी फक्त बोलत राहतील, आकडेवारी सांगितलेल्या आकडेवारी सांगतो मी तुम्हाला, त्यांना बोलू देऊया. आकडेवारी जर पाहिजे असेल हॅलो आकडेवारी पाहिजे असेल तर आकडेवारी सांगतो. 95% गुन्हे हे साबित होत नाहीत, सिद्ध होत नाहीत. याचं कारणच हे आहे की ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यातला खोटेपणा सिद्धच होऊ शकत नाही. आणि प्रत्येक गुन्हा दाखल करताना आता हे जे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो कोणत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आहे, ती फिर्याद काय आपण नीट समजून घेतलं पाहिजे. की शासकीय कर्मचारी एका क्लास 1-2 अधिकाऱ्यांनी त्याच्या दलित समाजातील त्या कर्मचाऱ्या क्लास 3 वर्गातल्या कर्मचाऱ्याचा शेअर रजिस्टरमध्ये त्याचं असभ्य आणि गैरवर्तनाची नोंद केली म्हणून तो रिमार्क त्याला मानवला नाही, सहन झाला नाही, म्हणून त्याने क्लास 1 अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीने गुन्हा दाखल केला, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये. आणि त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी मागितली, आयोगाने परवानगी मागितली. तर ज्या डायरेक्टर होते तंत्र शिक्षण विभागाचे डॉक्टर सुभाष महाजन यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी परवानगी नाकारली, म्हणून त्या संचालकांनाही परत आरोपी केलं. अशा पद्धतीने जर या कायद्याचा वापर केला जात असेल म्हणजे मग ऍडमिनिस्ट्रेशन चालणार कसं, कार्यालय चालणार मी फक्त याच्यावरती संजीवजी आपल्याकडे वेळ कमी, मला बाकीच्यांकडे जायचंय. सुषमाजी, मी तुमची कमेंट घेऊन मला डांगणकडे आणि सोनावणींकडे जायचंय. सुषमाजी, तुमची थोडक्यात कमेंट यावरती, मला तुम्हा दोघांच्या पलीकडे बाकीच्यांकडे पण जायचंय. तुमची थोडक्यात पहिली कमेंट घेऊयात आपण. बोला सुषमाजी, बोला. मला थोडक्यात फक्त एक सांगायचंय की 95% प्रकरण ही सिद्ध होत नाहीत असं जे काही यांचं म्हणणं आहे ना, बोर साहेब तुमच्या म्हणण्याशी मी 100% सहमत आहे. खरंच प्रकरण सिद्ध होत नाही, कारण आम्ही पाहिलंय खैरलांजीत आम्हाला प्रकरण सिद्ध करता आलं नाही, आम्हाला नितीन आगेच्या प्रकरणात प्रकरण सिद्ध करता आलं नाही, कारण ना आम्हाला वकील निकम साहेबांसारखे अतिशय विद्वान वकील मिळतात, आमची एवढी काही सरकार दरबारी पोहोच नसते, ना एखादा स्वतंत्र वकील किंवा पीपी देण्या इतका आमचा आर्थिक पाठबळ आमच्याकडे आहे, ना तुमच्या एवढा आमचा राजकीय दबदबा आहे. आम्ही सगळीकडून दबलेले, पिचलेले आणि पिडलेले लोक आहोत. त्यामुळे गुन्हा झाला तरी आमचा गुन्हा सिद्ध होत नाही. म्हणजे ते असं झालं भोर साहेब, थोडक्यात सांगायचं तर ही हम आह भी भरते हैं तो बदनाम होते हैं और आप कत्ल भी करते हो.
तो शहर में चर्चा नहीं है. नाही ठीक आहे, मी हा तुमचा शायरी ही जरी थोडीशी प्रसंगानुरूप असली तरी त्याच्यातला एक अर्थ फार टोकाचा निघतो आणि मी त्या टोकाच्या अर्थाशी सहमत नाहीये सुषमाजी. मी पुन्हा सांगतोय, आपण इकडे ही चर्चा म्हणून घेऊया, त्याच्यामध्ये दोन कम्युनिटीचा वाद इथे घडवायची खरंच इच्छा नाहीये. मी आता संजय सोनवणे आणि त्यानंतर डांगळे सरांकडे जाईन. सोनवणेजी, या सगळ्याकडे बघत असताना खूप यामध्ये नुसता सवर्ण समाज नाही, एक फार मोठा ओबीसी समाज सुद्धा आहे, ज्याला म्हणाल तर तुम्ही सवर्ण म्हटलं तर तो दलितांसाठी वरच्याच क्लासचा आहे आणि म्हटलं तर तो असा मधला आहे. त्यांचे सुद्धा याबद्दलचे काही आक्षेप आहेत आणि एकूणच ओबीसींच्याही पलीकडे मी मुळात एक निर्णयाच्या बद्दल, एका ऐतिहासिक निर्णयाच्या बाबतीत हा मुद्दा जर का नवीन आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा, त्यावर आपल्याला काय वाटतं? सोनवणे सर. प्रसन्नजी, माझ्या दृष्टीने इथे प्रश्न दलित, सवर्ण, ओबीसी असा नाहीये. प्रश्न असा आहे की आपण घटनेप्रमाणे चालणार आहोत की घटनेप्रमाणे चालणार नाही, हा खरा प्रश्न आहे. बरं. आता सुप्रीम कोर्टाने जो प्रेसिडेन्स घालून दिलाय त्यानुसार असं दिसतंय की घटनेच्या जरा जवळ तो गेला आहे. बरं. कारण इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल ट्रीटमेंट बिफोर द लॉ हा कलम, घटनेच्या कलम 14 ने घालून दिलेला एक आदर्श सिद्धांत आहे. अॅट्रॉसिटी कायद्यामुळे काय होतंय की नागरिकांमध्ये दुय्यमत्व एका वर्गाला दिलं जातं, एका वर्गाला पूर्ण संरक्षणात्मक कवच दिलं जातंय. त्यामुळे नागरिकांमध्येच समानता नाही असं हा अॅट्रॉसिटी ऍक्ट सिद्ध करतो. त्यामुळे आणि दुसरा प्रेसिडेन्स असा आहे की बेल इज अ रूल अँड जेल इज अ एक्सेप्शन. म्हणजे इथे काय होतं, या कायद्यामध्ये काय होत होतं की बेल नाही, डायरेक्ट जेल. म्हणजे घटनेने जे नागरिकांना आपल्या स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे त्या नागरी स्वातंत्र्यावर हा आघात होता, हा मोठा घात होता. येथे प्रश्न भावनिक होण्याचा नाहीये. भावनिक व्हायला गेलं तर भरपूर उदाहरणं सुषमाताई देऊ शकतील, डांगळे सर देऊ शकतील आणि विरुद्ध बाजूची उदाहरणं संजीव भोर सारखे आमचे मित्रही देऊ शकतील. प्रश्न तो दोघांचाही नाही. इथे आपण घटनेप्रमाणे जायचंय की आपल्याला भावनांवर राष्ट्र चालवायचंय, हा खरा प्रश्न आहे. मुख्य प्रश्न काय आहे की आपली कायदा यंत्रणा जी आहे, म्हणजे पोलीस यंत्रणा, ती सक्षम नाही. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणावर होतो आणि जे संरक्षण सर्वच नागरिकांना मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आज अॅट्रॉसिटी जर आपण पाहता, भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटीचं संरक्षण नाही. जर एससीने एसटी विरुद्ध जर जातीयवाचक काही कारवाया केल्या तर त्यांनाही अॅट्रॉसिटीचं संरक्षण नाही. मात्र एक पूर्ण वर्ग त्याला मात्र अॅट्रॉसिटीचा कायदा त्याच्या विरुद्ध लागू होतो, त्याला मात्र संरक्षण सुद्धा द्यायचं नाही, नागरी स्वातंत्र्य सुद्धा द्यायचं नाही. ही एक घटनात्मकच विसंगती पैदा होते. मग आपल्याला काय हवंय? आपल्याला घटना हवी आहे की घटनाबाह्य कायदे हवे? खरं तर अॅट्रॉसिटी ऍक्ट जर लागू करायचा असेल तो सर्व नागरिकांसाठी समानपणे लागू झाला पाहिजे, नाही तर तो ऍक्ट असताच कामा नये, या मताचा मी आहे. कारण मगच आपलं घटनेचं प्रारूप, स्वरूप आणि जे प्रिएम्बल मध्ये नागरिकांना स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार कायम राहील. अन्यथा काय होतंय की स्वातंत्र्याचा प्रिएम्बल मध्ये आपण घटना सांगते की सर्व नागरिकांना समान स्वातंत्र्य आहे, कायद्यासमोर सगळे समान आहेत, आणि मात्र आपण कायद्यामध्ये मात्र एक विषमता निर्माण करतोय. मग कोणतेही असेल, आता 498 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने अटकेबाबत आता नियम डायल्यूट केले. का केले? कारण त्याचा सुद्धा गैरवापर होत होता. आपल्याकडे कायदा कोणता असतो, गैरवापर किती होतो किती नाही होत हा सुद्धा प्रश्न आपण बाजूला ठेवू. प्रश्न हा आहे की मुळात कायदा. सोनवणेजी, मला एक बेसिक मुद्दा लक्षात आला. चर्चेचा पहिला टप्पा पार पडण्यापूर्वी सगळ्यांचे बेसिक मुद्दे जाणून घ्यायचे होते, तेवढा तुमचा बेसिक मुद्दा लक्षात आला. फक्त तुमच्या बोलण्यातला एक मुद्दा असा आहे की जो स्वतःला कॉन्ट्राडिक्ट करू शकतो, की जर का ते मेरिट लावायचं तुमच्या लॉजिकचं की मग सगळ्यांनाच का नको, तर हेच लॉजिक मग त्या अर्थानं तर आरक्षणापर्यंत पण जातो. म्हणजे घटनेच्या दृष्टीने मग सगळे समान का नाहीत, मग अॅट्रॉसिटी सगळ्यांना का नाही, मग कारण त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन तयार होतं आणि एक वर्ग दुसऱ्या वर्गापेक्षा जास्त त्याला कवच दिल्यासारखं होतं, असे तुमचे शब्द होते. हे जसंच्या तसं लॉजिक मग आरक्षणाला सुद्धा लावता येतं आणि ते मान्य करता येणार नाही, कारण ते ज्यांना संरक्षण देण्यात आलेले आहेत ते कोणी सवर्ण नाहीत किंवा ते कुठली डॉमिनेटिंग कास्ट किंवा क्लास नाही आहेत. तो डिप्राइव्ड आहे, ज्याला मुळातच सोशली अशा प्रकारे धोके आहेत, म्हणूनच त्याला ते देण्यात आलेले आहे आणि म्हणूनच आरक्षण पण देण्यात आलेले आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी आणि आरक्षण याच्यामधल्या लॉजिकचा मूळ टोक हे त्या अर्थानं त्यांना एका वेगळ्या अर्थानं त्यांना संरक्षण, प्रोटेक्शनिझमचा तो अर्थ आहे. मी त्याबद्दल तुमच्याकडे परत येईन, मला कल्पना आहे तुम्ही कदाचित सहमत नसाल, पण त्यापूर्वी छोटासा ब्रेक नंतर मी अर्जुन डांगे सरांकडे पण जाईन. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी मराठी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा सुरू आहे अॅट्रॉसिटीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावरती. ब्रेकपूर्वी आपण सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं, आपण त्याबद्दल अर्जुन डांगेंचं म्हणणं ऐकूया. डांगे सर. नाही, भीमा कोरेगावाच्या या हल्ल्यानंतर त्याच्या पाठीमागे काय मनोवृत्ती होती हे सगळं माहीत होतं आणि त्या पार्श्वभूमीवर अॅट्रॉसिटीचं हे होतंय. बरं,
म्हणजे समाजामध्ये अजून काय खदखद आहे. आणि एकूण जे म्हणाले मगाशी सोनवणे की कायद्यासमोर सगळे समान असले पाहिजे, मला वाटतं आपण भारताच्या आणि देशाच्या समाजशास्त्राचं आकलन आपलं मला वाटतं कमी पडतंय. म्हणजे देशात विषमता नाही, सगळेजण समान आहेत, सगळ्यांना चांगलं वागवलं जातं, गावकुसाबाहेर कोणीच नाही, चांगले कपडे घातले, घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणूनच कोणावरच अत्याचार होत नाहीत. आणि नितीश आगेसारख्या एका तरुणाने एका इतर समाजाच्या तरुणीवर लग्न केल्यानं त्याचा खून होतो, हे कोणाला म्हणजे हे सगळं सत्य असताना बरं याच्याबद्दल अॅट्रॉसिटीच्या कायद्याबद्दल एक सामाजिक न्यायाचा प्रश्न येतो. तो काय कुठच्या समाजाचा नाही आणि राष्ट्रीय एकात्मेचा आणि सामाजिक पुनर्रचनेचा तो विचार आहे. बरं तो घटनेने का दिला हे आम्ही मान्य केलं होतं. मराठा मोर्चे निघाले होते त्यावेळेस की अॅट्रॉसिटीचा वापर हा गैरवापर होत असतील काही लोक, म्हणून तो रद्द करावा किंवा काय ह्याची मागणी करणं मुळातच चुकीचं आहे. मग अनेक कायदे आहेत ना, मग 498 असेल, हुंड्याचा असेल, बलात्काराचा असेल आणि अनेक कायदे आहेत, लाच खाल्ल्याचे वगैरे देशातले अनेक कायद्याचा गैरवापर होत नाहीत का? त्यावेळेस ही मंडळी का उभी राहत नाही? बरं. आणि हे अॅट्रॉसिटीचा वापर गैरवापर होतो म्हणजे काय, हीच मंडळी करतात ना. धनदांडगे 2 ग्रुप असतात, एकाला पुढे करायचं त्यांच्या 2 ग्रुप जमिनीच्या भांडणावरून वगैरे आणि दुसऱ्यांना पुढे करायचं, याच्यातून हे करतं. आणि खरोखर ज्याच्यावर अन्याय होत असेल आणि किती केसेस आहेत, भोर म्हणतात, बरं किती कोणाचे काय अॅट्रॉसिटीच्या आज तरी अटक केली जाते का नीट? आणि नीट पाळला तरी तो जातो का? याच्या अटकेच्या संदर्भात, तो पाळल्या जाण्याच्या संदर्भात देखील एक हे त्याचा गैरवापर होत असेल तर बघितलं. पण तो पाळण्याविषयी आणि तो अंमलात आणण्यासाठीच देखील किती टाळाटाळ केली जाते हे आम्हाला माहिती आहे अनेक केसेस मधून. आणि आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आज आम्ही परत सांगतो, हा दलित समाजाचा प्रश्न आहे सामाजिक न्यायाचा, परंतु हा देशामधील शांतता, सुरक्षा आणि सामाजिक न्यायाचा आणि लोकशाहीचा आणि याचा मूल्यांचा प्रश्न आहे. मगाशी सोनवणेने घटनात्मक संविधानाचा उल्लेख केला, एक मूल्य एक माणूस, हे आपल्या समाजात रुजलंय का अजून? घटनेचं तत्व आपण संविधानासमोर सगळ्यांना समान मानतो. ही मानसिकता, ही जी जातीयतेची बीज कोरेगावातून आम्हाला दिसून आलंय. त्या पार्श्वभूमीवर हे जर झालं तर आज जे देशाचं राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे, बरं, एका फॅसिझम आणि एक वर्णवर्चस्ववादी याला हे बळ मिळणार आहे. त्यामुळे याने जो इतर जे कायदे आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी का बोलत नाहीत? मी तुमचाच मुद्दा घेऊन तौर यांच्याकडे जातो आणि त्यानंतर पुन्हा सुषमा अंधारे, संजीव भोर आणि सोनवणींकडे मी जाईन. ॲडव्होकेट तौर, एक प्रश्न यामध्ये असा आहे दिलीपजी, की सुप्रीम कोर्टाने आता हा निर्णय घेण्यामागे जे बाकीचे मुद्दे आता बाकीचे आपले मान्यवर सांगतायत, त्याच्यामध्ये घटनेतल्या आंबेडकरांचं त्यातलं विजन असेल, घटनेने मागास समाजाबद्दल दाखवलेलं एक वेगळी आत्मीयता असेल आणि त्याच्यामागे एक हिस्टॉरिकल रिझनिंग आहे, हे सगळं अर्थातच सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा समोर आहे, तरी सुद्धा त्यांनी हा निर्णय घेण्याच्या मागची काय तुम्हाला तुमचे रिडिंग्स वाटतात त्यामध्ये? दिलीपजी, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टासमोर ही हिअरिंग चालू होती त्यावेळेस एक डाटा सुद्धा सुप्रीम कोर्ट समोर ठेवण्यात आला होता. बरं. आणि त्या डाटाप्रमाणे 15,000 ज्या केसेस 2016 साली दाखल झाल्या होत्या त्यापैकी 11,000 केसेसमध्ये ॲक्विटल आलेलं होतं आणि बाकीच्या काही केसेस विड्रॉ करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टनी विलास पवार नावाचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं, ज्यामध्ये मी स्वतः अपियर झालो होतो ॲज अ ॲडव्होकेट. बरं. तेही तपासलं आणि त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच वेळेस सांगितलं होतं की अँटिसिपेटरी बेल हा कम्प्लीट बार नाहीये. मग सुप्रीम कोर्टाने त्यानंतर असा विचार केला की आपण असे काहीतरी डायरेक्शन्स देऊया, कारण मूळ कायद्यात सुप्रीम कोर्ट बदल करू शकत नाही, मूळ कायदा फक्त संसद बदलू शकतं, पार्लमेंट बदलू शकतं. तर सुप्रीम कोर्टने याच्या डायरेक्शन कसे द्यायचे त्यांना खूप डिफिकल्टी झाली, एवढं सोपं नव्हतं. बरं. सुप्रीम कोर्टाने 5 पाठीमागच्या निवाड्याचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. माधुरी पाटीलची केस तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कास्ट स्क्रुटिनी कमिटीची स्थापना जी झाली ती कशा प्रकारे चालली पाहिजे, कशा प्रकारे कास्ट स्क्रुटिनी केली पाहिजे, असे डायरेक्शन सुप्रीम कोर्टने माधुरी पाटीलच्या केसमध्ये दिले होते. त्यानंतर ब्रिजेश्वर सिंग नावाची केस आहे वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. या केसमध्ये ॲडव्होकेटची अपॉइंटमेंट कशी केली पाहिजे, सरकारी वकिलाची अपॉइंटमेंट कशी केली पाहिजे, असे डायरेक्शन सुप्रीम कोर्टने दिले होते. बरं. त्यानंतर RT उपाध्यायच्या केसमध्ये एखादी बाई जर जेलमध्ये जन्म दिला एखाद्या मुलाला,
तर त्या मुलाच्या बाबतीमध्ये त्याला कसं जपलं जावं, त्याच्यावर काय उपचार केले जावे वगैरे वगैरे, त्याचं डेव्हलपमेंट कशी व्हावी या संदर्भात सुप्रीम कोर्टनं डायरेक्शन्स दिले होते. तर हे असं नाही की पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टनं असे डायरेक्शन्स दिलेले आहे. बरं, ह्या केसमध्ये असे डायरेक्शन देण्याची वेळ काय आली हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये एक स्पीच दिलं होतं, त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की समानतेशिवाय स्वातंत्र्य राहू शकत नाही आणि स्वातंत्र्याशिवाय समानता राहू शकत नाही. ह्या दोन अत्यंत महत्वाच्या बाबी, जे फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या आर्टिकल 14-15 कॉन्स्टिट्यूशनचे, हे एकत्र नांदणं खूप गरजेचं आहे. बरं, ह्या पर्टिक्युलर कायद्यामध्ये एका पर्टिक्युलर समाजाच्या बाबतीचं प्रोटेक्शन जे आहे ते ठीक आहे, त्याला कोणी दुमत नाही, त्यांच्यावर अत्याचार झाले असतील आणि तो कायदा त्यामुळेच बनवला. परंतु हा कायदा नंतर कठोर होत गेला. बरं, प्रत्येक गव्हर्नमेंटने याच्यामध्ये अजून कठोरता आणायला सुरुवात केली आणि खराब मुद्दा सुरू झाला सेक्शन 18 मुळे, की लोकांना अँटिसिपेटरी बेलच मिळत नव्हत्या. कोर्टाच्या हेही लक्षात आलं की पॉलिटिकल लोक याचा उपयोग करतात. बरं, प्रायव्हेट प्रॉपर्टी डिस्प्यूट मध्ये याचा उपयोग केला जातो. बरं, मग हे सगळं कोर्टाला ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस कोर्ट म्हणतंय ह्या जजमेंटमध्ये की आम्ही म्यूट स्पेक्टॅटर राहू शकत नाहीत. बरं, आम्हाला यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे. जर कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चरवर जर कुठे हे येत असेल, हात येत असेल, तर आम्हाला यामध्ये इंटरव्हेन करायलाच पाहिजे. तर मग कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर कुठलं? आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 21. एका बाजूने समानता म्हणता, एका बाजूने स्वातंत्र्य म्हणता. मग समानतेला तुम्ही जर जास्त जवळ करत असाल तर स्वातंत्र्याला तुम्ही बाजूला करू शकत नाही. आला लक्षात. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टनी ह्या जजमेंटमध्ये अशा पद्धतीनं डायरेक्शन्स दिलेत आणि हे डायरेक्शन्स आर्टिकल 142 खाली आहेत. बरं, 142 म्हणजे हे खूप अत्यंत महत्वाचे सुप्रीम कोर्टचे पॉवर आहेत. याला कोणीही बाजूला ठेवू शकत नाही. आर्टिकल 142 एक्सरसाइज करायची सुप्रीम कोर्टवर का वेळ आली? बरं, कारण तुम्ही जे बघताय की हा कायदा कशा पद्धतीनं मिसयूज आतापर्यंत करण्यात आलेला आहे आणि खास करून गव्हर्नमेंट सर्वंट, ही जी पर्टिक्युलर केस होती ही गव्हर्नमेंट सर्वंटनी फाईल केलेली होती. खास करून याचा सगळ्यात जास्त जी झळ पोहोचलेली आहे ती गव्हर्नमेंट सर्वंटला आहे. बरं, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टला वाटलं की नाही, याच्यामध्ये आपण हस्तक्षेप केलाच पाहिजे. ठीक आहे, मला दिलीपजी याच्यातला मला पार्श्वभूमी लक्षात आली. मला कल्पना आहे याच्यामध्ये अगदी डिटेल्स पर्यंत डिस्कशन होऊ शकतात, कारण तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती आहेत. पण शेवटी या कार्यक्रमाची आणि वेळेची पण मर्यादा आहे, त्यामुळे मला थोडंसं बेसिक मुद्दे घेऊनच पुढे जावं लागतंय. तुमच्या मुद्द्यापुरता मी पहिल्यांदा सुषमा अंधारेंकडे जाईन आणि मग संजीव भोर यांच्याकडे. सुषमाजी, आता हे आपण कुठल्याही एखाद्या संघटनेचा प्रवक्ता नव्हे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं विश्लेषण सांगण्यात आलेलं आहे. आता यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आर्टिकल 14च्या संदर्भाने आता तौर साहेब बोलले, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, हे जे सांगितलेलं आहे, इथे जेव्हा कायद्यासमोर सगळे समान आहेत असं सांगायचे, त्यावेळेला ती समता प्रस्थापित करण्यासाठीच अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 17 चे एस्टॅब्लिशमेंट आहे. हे कृपया समजून घ्यावं. प्रसन्ना, अजून एक मी म्हणजे थोडंसं बाजूला जाऊन सांगते की आपण जे म्हणालात की इथे आम्हाला दोन समूहात वाद अपेक्षित नाहीये, मी आपल्याला हे क्लिअर केलं पाहिजे की मी बाय बर्थ शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब नाही, मी स्टेट लेवलला एनटी आणि सेंट्रल लेवलला ओबीसी आहे. असं असतानाही मला वाटतं की अॅट्रॉसिटी कायदा हा असला पाहिजे आणि त्याच्यात फेरबदल होता कामा नये. कारण मी माझ्या ग्राउंड लेवलला काम करताना जी उदाहरणं बघते, भोर साहेबांनी जे उदाहरण सांगितलं ते तरी निनावी सांगितलं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये जिथे गुरधाळ पंढरपूर नावाचं गाव, मी नोकरी करताना आशा गणपती कांबळे नावाची मातंग समाजाची विद्यार्थिनी फक्त माझ्या ताटात जेवते म्हणून अख्खा गाव मारायला उठतो. मी गणपती नानांना सांगते की नाना चला आपण अॅट्रॉसिटी करूया, आणि नाना सांगतात नाही ताई, आम्हाला अॅट्रॉसिटी करायची नाही, कारण रोज उठून आम्हाला त्यांच्याच बांधायला जायचं आहे, तुमची समाजसेवा तुमच्याजवळ राहिली. म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो असं म्हणणारी जी माणसं आहेत, या सगळ्या समूहाने आय एम नॉट गोइंग टू टार्गेट एनी पर्टिक्युलर कास्ट और कम्युनिटी, नो नेव्हर. मी म्हणते की जे याला विरोध करतायत त्यांनी समजून घ्यावं राजे हो, की गैरवापराच्या केसेस असतील, नक्की असतील, पण 5-10% केसेसमुळे तुम्ही संपूर्ण कायद्याबद्दल तुम्ही गरळ नाही ओकू शकत. आणि राहिला प्रश्न 498चा ज्याची चर्चा झाली इथे, तर 498 मध्ये महिला गैरवापर करतात असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा अलाहाबाद कोर्टचे निर्णय आहेत आणि निकाल आहेत, त्यांनी सांगितलं की 498
ए आणि 498 असं सुद्धा असलं पाहिजे, जेणेकरून पुरुषांना सुद्धा न्याय मागता आला पाहिजे. आम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही असंच याच्यामध्ये फेरबदल करण्यापेक्षा नागरी हक्क संरक्षण कायद्याच्या अंतर्गत मागा ना न्याय. कोण नाही म्हणते. म्हणजे इकडे जर अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत न्याय मागत असेल एक वर्ग, तर दुसरा वर्ग नागरी हक्क संरक्षण कायद्याच्या अंतर्गत न्याय मागूच शकतो ना. पण कसं मिळू शकेल केलं त्यांना? जात नाही. नाही सुषमाजी, कसं शक्य आहे ते? नेमक्या अॅट्रॉसिटी मधल्या तरतुदी या सगळ्याला ओव्हरसीड करणाऱ्या, सक्सीड करणाऱ्या असतील, सगळ्याला पुढे जाऊन कव्हर करणाऱ्या असतील, तर तुम्ही म्हणताय तशा प्रकारे कसं संरक्षण मिळेल? उदाहरणासकट सांगू शकाल तुम्ही? कसं शक्य आहे आपल्याला? तशी कायद्यातली तरतूद नाहीये सुषमाजी, तुम्हालाही माहिती आहे. नाही, लक्षात घ्या, 498 अनुसार प्रत्येक स्त्री जर आपल्यावरील अन्याय अत्याचाराच्या संबंधाने न्याय मागू शकते आणि कोर्टाच्या लक्षात आलं की काही महिला गैरवापर करतायत, तेव्हा 498 ही दुरुस्ती झाली आणि पुरुषही न्याय मागू शकतात असं सांगितलं गेलं. ओके, मग अशी तरतूद इकडे तुम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये इथे काहीतरी फेरबदल किंवा अटकच नाही किंवा उच्चाधिकाऱ्यांनी त्याची परवानगी घ्यावी असं जे म्हणताय, यापेक्षा नागरी हक्क संरक्षण कायदा अजून स्ट्रॉंग करायला काय हरकत आहे? यावर का बरं चर्चा केली जात नाही? आणि उच्चाधिकाराने जर सर्वोच्च अधिकारी किंवा एखाद्या अधिकाऱ्यावरती केस झाली, त्याच्या वरचा अधिकारी याने जर परमिशनच दिली नाही समजा चौकशीची, तर काय ती केस थांबणार आहे का? बरं, म्हणजे परमिशनच नाही मिळाली तर मग केस थांबणार, म्हणजे मग पुढे न्यायच मिळणार नाही. याच्यावरती काय कोण बोलणार आहे? मी ठीक आहे, मला हा मुद्दा लक्षात आला, पण याच्यामध्ये याच्यातला इफ अँड बट्स, सुषमाजी, याच्यातला इफ अँड बट्स एवढा तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण हे सगळं असं झालं तर, पण हे एकदा मानायचंच म्हटलं तर इम्प्लिमेंटिंग प्रत्येक ऑथॉरिटीवर आपल्याला प्रश्न उभे करता येतील. आणि त्याचं रिव्हर्स लॉजिक असं आहे की आरोप करणारा, अॅट्रॉसिटी लावणारा सुद्धा तितक्याच प्रमाणात चुकीचा असू शकतो. हे दोन्ही बाजूला मिरर लॉजिक आहे, तेही चुकीचं असू शकतात आणि हेही चुकीचं असू शकतात. मी पुन्हा संजीव भोर यांच्याकडे जातो. संजीवजी, याच्यातला एक मुद्दा मी वेगळ्या प्रकारे मांडायचा प्रयत्न करतो. काही असतील केसेस असतील, तुमचे स्वतःचे पण काही अनुभव असतील, पण बहुसंख्य असा वर्ग की ज्याला, जसं आता सुषमाताईंनी पण आपल्याला एक उदाहरण सांगितलं, ज्याला असा कायदा वापरणं सुद्धा ज्याच्यासाठी धोकादायक आहे, कारण त्याला शेवटी गावकीमध्ये राहायचं आहे, त्या वर्गाला त्यातल्या त्यात संरक्षण देण्याचा प्रयत्न कायदा किमान असल्यामुळे थोडंफार संरक्षण मिळतो. अशा वेळी अशी काही उदाहरणं सांगून हा कायदा नको म्हणण्याच्या पेक्षा आपण ही परिस्थिती थोडी समजून घेण्याच्या जास्त वडिलकीचा विचार नको का करायला? संजीवजी, हा कायदा जो आहे हा रक्षक म्हणून कायदा अस्तित्वात आला, परंतु आज हा कायदा पूर्णतः भक्षक म्हणून वापरला जातोय, भक्षण करण्यासाठी वापरला जातोय. आपण जे म्हणता की वडिलकीचं म्हणून, तर आम्ही या कायद्याला विरोध करत नाहीये. हा कायदा रद्द करावा. साहेब, तुम्ही भक्षक वगैरे शब्द बाहेर ही मागणी आमची कधीही नव्हती. मला बोलू द्या आता, तुम्ही ऐका आता, मला बोलू द्या. तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडणी करताय. तुम्ही रक्षक भक्षक वगैरे तुम्ही जरा नवल वाटतं, या मंडळींचं नवल वाटतं. मला बोलू द्या आता, तुम्ही आता थांबा, तुम्ही बोला ताई, मला बोलू द्या आता. तुम्ही मगाशी तुमच्यामध्ये हस्तक्षेप केला नव्हता, आपण त्यांना बोलू देऊयात, त्यांना बोलू द्या. त्यांनी मगाशी तुमच्या बोलण्यात सुद्धा हस्तक्षेप केला नाही. बोला संजीवजी, तुम्ही पूर्ण करा. मात्र या कायद्याचा गैरवापर थांबावा, टाळला जावा, ही आम्ही मागणी करतो. तेव्हा आम्हाला नवल वाटतं या मंडळींचं की एखाद्या कायद्याचा गैरवापर रोखला जावा, अशा मागणीला सुद्धा विरोध करायचा. आज अशी परिस्थिती आहे की नुसता जातीचा उल्लेख केला म्हणून गुन्हा दाखल करायचा की कुटुंबाचं कुटुंब, गावाच्या गाव 100 माणसांवर, 125 माणसांवर गुन्हा दाखल होतो. आता मागच्या जिजाऊ जयंतीचं 12 जानेवारीचं उदाहरण आपल्या समोर आहे. जिजाऊंच्या फलकावर, हिंगोली जिल्ह्यात जिजाऊंच्या फलकावर भगवा झेंडा होता, तिथे निळा झेंडा नेऊन लावला, त्याला विरोध केला, लोकांनी प्रोटेस्ट केला. 135 लोकांवर हिंगोली जिल्ह्यात अॅट्रॉसिटी नोंदवण्यात आली. हा अन्याय आहे का? हा कायद्याचा सदुपयोग आहे का? गावाच्या गाव, उळे म्हणून गाव आहे सोलापूर जिल्ह्यात, 78 लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल झाली. आजाराने दुपारी माणसाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला मारामारीत मृत्यू झाल्याचं कारण दाखवून किती, हो, जवखेडे प्रकरण, आपल्याला बहुचर्चित जवखेडे प्रकरण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडलेलं, दलित समाजातील 3 बांधवांची अतिशय निर्घृण हत्या झाली. मात्र कुणी केली, आरोपी काही माहीत न होता, त्याच्या आधीच अॅट्रॉसिटीचं कलम या गुन्ह्यात दाखल करण्यात आलं आणि आरोपी निघाले कुटुंबातलेच. हे अॅट्रॉसिटीचा गैरवापर कशा पद्धतीने केला जातो याची अजूनही आमचा विश्वास नाहीये. तरी
गैरवापर जोखीला प्रकरणात जे आरोपी तुम्ही गैरवापर सांगताय रोखला त्याच्यावरती जावा आमचा आणि कायदा विश्वासच रद्द करा नाहीये म्हणत मुळात. नाही. नाही, मी- असं मला- मी- बलात्कार करणारा मी दोघांना आता इकडे थांबवतोय, कारण पुन्हा चर्चा पर्सनल व्हायला नको म्हणून. आपण सुषमाजींनी जवखेडाबद्दल संशय व्यक्त केला, पण सुषमाजी पुन्हा आपण त्या ट्रॅपमध्ये फसतो की जर का ऑथॉरिटीवरती विश्वासच ठेवायचा नाही तर मग फक्त एकच बाजू फक्त ती योग्य आहे आणि दुसरी पूर्ण चुकीची आहे, या लॉजिकला आपण पोहोचतो. आणि मला त्यासाठी तुमच्याकडे परत एकदा यायचंय. त्यापूर्वी छोटासा ब्रेक नंतर मी संजय सोनवणी, डांगळे आणि मग पुन्हा सुषमा अंधारे, संजीव बोर यांच्याकडे आपण जाऊयात. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि आपली चर्चा सुरू आहे सुप्रीम कोर्टाच्या अॅट्रॉसिटीच्या अंमलबजावणीबद्दलच्या निर्णयाबद्दल. मी आता संजय सोनवणींकडे जाईन. सोनवणीजी, मगाचा तुमचा मुद्दा होता की ह्या अॅट्रॉसिटीच्या प्रस्तावित उपलब्ध असणाऱ्या तरतुदी ह्या कशा काही प्रमाणात अन्यायकारक होत्या आणि त्यामुळे कशी डिस्पॅरिटी तयार होती दोन समाजांमध्ये. पण ही डिस्पॅरिटी ही हा अशा प्रकारचा भेद, हा भेदभाव म्हणून भेद नव्हता. तो दुर्बलाला सबलाच्या त्यातल्या त्यात बरोबर कायद्याच्या अनुषंगाने तरी आणता येईल आणि सबळापासून त्याचं रक्षण काही प्रमाणात होईल म्हणून असणारी तो तसा भेद तयार करण्यात आला होता. हे लॉजिक म्हणून आपण स्वीकारत का नाही? आणि हा म्हणजे तुम्हालाही प्रश्न होता आणि असं सगळ्यांना प्रश्न आहे की जे अॅट्रॉसिटीला विरोध करताय. सोनवणी सर, मी सोनवणींना हा प्रश्न विचार. संजय सोनवणी. प्रसन्नजी, आपण न्यायालयाने, उच्च न्यायालयाने जो आज, सर्वोच्च न्यायालयाने जो आज निर्णय दिला आहे त्याचं तर स्वागत केलंच पाहिजे, तो स्वीकारलाच पाहिजे. कारण आपल्याला त्यासमोर पर्यायी नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने जर काही चूक केली असं जर कोणाला वाटत असेल तर संसद आहे, संसदेमध्ये ते बदल करू शकतात. कारण ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकीय पक्ष त्यासाठी आहेत. मला वाटतं काँग्रेसने त्याला विरोध केलेला आहे. पण मला असं वाटतं की मुळात राजकीय कारणानेच हा कायदा बनवण्यात आला. राजीव गांधींनी 1989 साली हा कायदा बनवला. निवडणुका समोर होत्या. 2014 साली ज्यावेळेस युपीच्या निवडणुका होत्या, बीजेपी सरकारने त्यात पुन्हा अमेंडमेंट्स आणल्या. म्हणजे खरं तर सामाजिक कारण या कायद्यामागे आहे की निवडणुकीचं मतांचं राजकारण या कायद्यामागे आहे, हे आपल्याला नीट तपासून पाहायला पाहिजे. आपण भावनिक होतो बऱ्याचदा आणि भावनिक होण्याच्या नादामध्ये मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. दलितांवर अन्याय अत्याचार होतात हे वास्तव आपण नाकारण्याचं काही कारणच नाहीये. पण त्याच वेळेस मग भटके विमुक्त आहेत, त्यांच्यावरही जातीय अन्याय अत्याचार होतात, तिकडे मात्र आपण लक्ष देत नाही. आज समाजामध्ये काही घटकांना, सवर्ण घटकांना पराकोटीच्या शिव्या दिल्या जातात. त्यांना कसलंही संरक्षण आज कायद्याने दिलेलं नाही. त्या कोणत्याही कायद्याच्या कक्षेत ते आज बसत नाहीत. मग जे घटनेने सांगितले की अनटचेबिलिटी असेल किंवा अट्रॉसिटी असेल, कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही समाज घटक याच्या विरुद्ध जर असेल तर ती दंडनीय असली पाहिजे, दंडार्ह असली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ते आपण करतो का? म्हणजे आपण तसा काही विचार करतो का? मग ज्यावेळेस आपण समतेचं तत्व, अंधारीताई मगाशी ज्या बोलल्या, मग समतेचं तत्व कोणाला लागू आहे आणि कोणाला लागू नाही हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल. मगाशी आपण म्हणालात की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, आरक्षणाबद्दल बोलला होता. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आर्थिक बाबतीत असणं, आरक्षणाच्या बाबतीत असणं ही वेगळी गोष्ट झाली, क्रिमिनल लॉ बद्दल असणं ही वेगळी गोष्ट झाली. हा अॅट्रॉसिटी ऍक्ट हा टोटली क्रिमिनल लॉ आहे आणि क्रिमिनल लॉ असल्यामुळे तो लागू असला तर सगळ्यांना लागू असला पाहिजे. त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करू नये, कारण तो क्रिमिनल लॉ आहे. आरक्षण आणि त्याची आपण सांगड घालू शकत नाही, हे पण सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण दलित घटक, वंचित घटक, शोषित घटक यांना समाजामध्ये, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी ते डिस्क्रिमिनेशन करणं त्याला कुणीही अयोग्य म्हणणार नाही. पण कायदा, ज्यावेळेस कायदा येतो त्यावेळेस मात्र आपल्याला तिथे डिस्क्रिमिनेशन करून चालणार नाही, चालत नाही. ते घटनेच्याही विरोधात जातं. मग आपल्याला पुन्हा हे ठरवावं लागेल की आपल्याला घटना हवी आहे की घटनेलाच छेद देणारे कायदे हवे आहेत. समाज व्यवस्था बदलायला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण समाज व्यवस्था बदलण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था, आपली सामाजिक व्यवस्था आणि त्याच वेळेस जी न्याय व्यवस्था, जी वेगाने न्याय प्रक्रिया आपल्याकडे पार पडली जाते. 95% केसेस सुद्धा अॅट्रॉसिटी मागे भोर म्हणाले ते अशामुळे होतंय की मुळात न्यायाधीश किती आहेत. आज 20-20, 25-25 वर्ष खटले चालतात. अशा स्थितीमध्ये आपण न्यायाची कोणती अपेक्षा बाळगू शकतो? तो वेगवान बनवला, गतिमान बनवला. पोलीस यंत्रणा, आज पोलिसांची संख्या सुद्धा कमी आहे लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे. त्याचं आपण काय करणार आहोत? जे मुख्य प्रश्न आहेत तिकडे मात्र आपलं लक्ष नाही. आणि जे प्रश्न उलट सोनवणीजी, तुम्ही जी सांगितली ही वस्तुस्थिती सांगितली, तुम्ही जी वस्तुस्थिती सांगितली त्या वस्तुस्थितीमुळे तर उलट अॅट्रॉसिटीचं महत्व वाढतं की जर का कायदे
मदत करण्यासाठी न्यायालय आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी पोलीस पुरेसे नसतील तर उलट अशा वेळी एखादा असा कायदा नुसता असणंच हा आधार असतो. तुम्ही म्हणताय ते खरं तर पुन्हा कॉन्ट्राडिक्टरी लॉजिक ठरवू शकतं, पण हरकत नाही. माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी सगळेच विषय अगदी सविस्तर घेऊ शकत नाही, तर 2-3 तासाची चर्चा करावी लागेल. मी शेवटच्या कमेंट्स घेतो. मी पुन्हा आता डांगेंकडे जातो. डांगेजी, सोनवणींच्या बोलण्याच्या अनुषंगाने बोलायचं. तर आश्चर्य वाटतंय, ही मंडळी असं बोलतात की हे काटेकोर कायद्याचं अंमलबजावणी करतात, सामाजिक समता मांडतात, यांच्या तोंडी ही भाषा सबंध येते. गावातले दणदांडगे असतात, ठगे असतात, सत्तेचा वापर कशा प्रकारे करतात हे यांना माहित नाहीत का? गोरगरीब दलितांना, वंचितांना, भटक्या विमुक्तांना कसं ठेचतायत सामाजिक पद्धतीने यांना माहित नाही. आणि त्याच्यासाठी जर त्यांनी सामाजिक न्याय मागितला आणि त्यांच्यासाठी जर पोलीस कारवाई झाली तर एवढं काय होण्याचं कारण आहे? आम्ही सांगितलं की याच्यात गैरवापर होत असेल तर चर्चा करू. सगळ्याच कायद्याचा गैरवापर होतो, सगळ्याची समीक्षा करा आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यात तोही करा ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. परंतु कवच कुंडल आणि नखच काढून घ्यायची आणि यांना रान मोकळं करून द्यायचं आणण्याचं हे कुठलं तत्व आहे? ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, आम्ही त्याचा आदर करतो, पण पुढे काय करायचं याचा अर्थ गावात हे सगळे यांचं प्रबोधन झालंय, सामाजिक समता मानतात, एक मानसिक मूल्य, हा जो गैरसमज हे पसरवतात आणि तिथे जे वर्तन करतात. ठीक आहे, हे जे मला वाटतं दुटप्पी धोरण आहे, याच्या विरुद्ध कोरेगावला काय झालं? भीमा कोरेगावला कोणती मनोवृत्ती काम करत होती तिथे? कोणती मनोवृत्ती काम करत होती आम्हाला सांगा अगोदर. आणि मग त्याचं अॅट्रॉसिटीच्या कायद्याचं हे दिलं आणि सरकार पण त्यांच्या पाठीशी. विनोद तावडे गेले तिथे आणि म्हणजे हल्लेखोरावरचे खटले मागे घेण्याचा मी हे करतो. म्हणजे प्रशासनाची जी दिशा चाललेली आहे, हे जे वक्तव्य चाललेलं आहे, एकूण मला वाटतं बहुजन समाजातले तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही ओळखलं पाहिजे काय प्रवृत्ती ह्या देशामध्ये वाढीला लागलेल्या आहेत. वर्णवर्चस्ववादी एक ब्राह्मणी एक प्रवृत्ती वाढते आणि त्याला तुम्ही सगळे बळी पडतायत. मला वाटतं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करतो, पण मला वाटतं आपला देश आणि तुम्ही देखील आज आम्ही भरडले जातो ना, उद्याचीच पाळी तुमची आहे हे लक्षात ठेवा. मी शेवटच्या 2 कमेंट्स घेतो, सुषमा अंधारे आणि त्यानंतर संजीव भोर यांची शेवटची असेल. सुषमाजी, थोडक्यात तुमची शेवटची कमेंट. या पुढचा काही मार्ग तुम्ही कशा प्रकारे बघता? मला फक्त थोडक्यात मला 2 वाक्यात एक सांगायचंय. आमचे भोर साहेब असं म्हणाले की साधा जातीचा उल्लेख केला तरी केस पडते. मुळात जातीचे उल्लेख तुम्ही करतात कशासाठी? दुसरी गोष्ट, आमचे सोनवणे साहेब असं म्हणाले की सुप्रीम कोर्टने जर तुम्हाला जर मान्य नसेल सुप्रीम कोर्टचा निर्णय तर तुम्ही पार्लमेंटकडे जा, पार्लमेंटकडे कायदे करा. साहेब, आमचा जर व्हॉइस असता ना, स्ट्रॉंग व्हॉइस पार्लमेंटमध्ये, तर आमचं एवढं म्हणजे अगतिक होण्याची गरज नव्हती. आम्ही आत्मा प्रचंड असुरक्षित आहोत कारण आमचा पार्लमेंटमध्ये तेवढा स्ट्रॉंग व्हॉइसच नाहीये. राहिला प्रश्न तिसरा, जो आमच्या डांगळे काकांनी सांगितला की डांगळे काकांनी जे विनोद तावडे साहेबांचं जे काही म्हणणं मांडलं, किंवा इथे भीमा कोरेगावच्या नंतर 3 तारखेच्या बंदनंतर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्यांनी हल्ला केला त्यातले फक्त 80 जणांवरती गुन्हे झाले, तर जे न्याय मागायला गेले त्यातल्या 3829 पोरांवरती गुन्हे दाखल झाले. आणि या राज्याचे गृहमंत्री सांगतात की सीसीटीव्ही फुटेज मध्ये आम्हाला सापडली पोरं. मी समजू शकते की पुण्या मुंबईमध्ये सीसीटीव्ही फुटेज सापडलं असेल, पण लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या कासार शिरसी नावाच्या छोट्याशा गावातल्या 33 पोरांवरती खटले दाखल झाले. हे 33 पोरं जिथं एसटीचा लाल डब्बा जात नाही तिथं सीसीटीव्ही कॅमेरे कसे बसले होते? म्हणजे हा जो जातीवादी जो दृष्टिकोन आहे, या सगळ्यांपासून आम्हाला संरक्षण मिळण्यासाठी म्हणून अॅट्रॉसिटी कायदा गरजेचा आहे. ठीक आहे, संजीवजी तुमची शेवटची कमेंट थोडक्यात प्लीज. अॅट्रॉसिटी कायदा असा कायदा आहे, आपल्या देशात खुनासाठी, बलात्कार, देशद्रोह अशा गुन्ह्यांमध्ये जर कोणी आरोपी असेल तरी त्यांना जामीन मागण्याचा कायद्यात प्रोव्हिजन आहे, अधिकार आहे. या कायद्यात मात्र 18च्या बारच्या माध्यमातून जामीनच मागायचा नाही. शेवट होतं त्यांची शेवटची कमेंट. बाल गुन्हेगारांना सुद्धा या कायद्याने रिलीफ दिलेला नाहीये. आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणे या कायद्याच्या गैरवापराचं मुख्य कारण काय असेल तर या कायद्याने गुन्हा दाखल झाला की सरकारकडून शासकीय अनुदान दिलं जातं. अगदी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला, आम्ही जातीवाचक उल्लेख करीत नाही, शिवीगाळ करीत नाही, ही माणसं तशा पद्धतीचे गुन्हे दाखल करतात आणि त्याच्यासाठी मग 1 लाखाचं मदत सरकारकडून मिळते. जशा जसे गुन्ह्यांचे टाईप आहेत त्याप्रमाणे हा आकडा मदतीचा वाढत जातो आणि या मदतीसाठी हे मोठं प्रमाण
खरं तर मदत मिळवण्यासाठी हे मोठं प्रमाण संजीवजी गुन्ह्यांचं हा आहे. फार आता गंभीर आरोप अलीकडचे करताय, म्हणजे संजीवजी हा फार गंभीर आरोप करताय असं तुम्हाला नाही वाटत? म्हणजे आपण आता कायद्याच्या दुरुपयोग हा एक भाग झाला, तुम्ही त्याला आणखी पुढचा भाग देताय. तुमचा मुख्य मुद्दा, माझा तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे की आता ह्या कायद्यामध्ये हा कायदा असा होऊ नये, म्हणजे हा निर्णय असा राहू नये म्हणून जर का संसदेमध्ये कायदा करण्याची जर का मागणी होत असेल आणि ती सुरू पण झालेली आहे, काँग्रेसने पण केलेली आहे, तर तुमचा स्टँड काय असेल, तुमच्या संघटनेचा, सगळ्यांचा? काँग्रेसने आज जे काही जाहीर केलेलं आहे, काँग्रेसने आज या कायद्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीत जे आक्षेप नोंदवले, काँग्रेसच्या या प्रवृत्तीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. अशा पद्धतीने काँग्रेस जर मतांचं राजकारणासाठी भारतातल्या नागरिकांचं, दलितेतर नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे जर दुर्लक्ष करीत असेल फक्त मतांच्या राजकारणासाठी, तर आता या कायद्याचा पीडित समाजही जागृत झालेला आहे आणि आम्ही आमची संख्येची ताकद मग निवडणुकीत कार्यक्रमाच्या शेवटी अत्याचार करणारे, आम्हाला उद्ध्वस्त करणारे कायदे तुम्ही जर त्याचं समर्थन करत असाल, मी संजीवजी, आम्ही जागृत झालेलो आहोत. संजीवजी, मला कल्पना आहे तुमच्याही भावना तीव्र आहेत, सुषमा अंधारेंच्या पण तीव्र आहेत, पण त्याच्यामध्ये एक क्वालिटेटिव्ह गुणात्मक फरक आहे संजीवजी, तुमच्या रागामध्ये आणि सुषमा अंधारेंच्या रागामध्ये. त्या रागाची सुद्धा म्हणजे मराठीमध्ये प्रकाराला जातकोळी या अर्थानं शब्द म्हटला जातो, मी त्याच अर्थाने हा शब्द वापरतोय. त्या अर्थाने ती जातकोळी समजून घ्या की तो राग जास्त का आहे, त्याला वेगळा इतिहास आहे, आपल्याला कल्पना याचे गैरवापर असतील आणि ते कोणी अमान्य करत नाहीये, पण त्या तुलनेत होणाऱ्या घटना केवढ्या मोठ्या प्रमाणात याची सुद्धा वर्णनं झालेली आहेत. हा विषय इतका निसरडा आहे की याच्याबद्दल एकच एक बाजू तुम्हाला घेता येत नाही, निरक्षीर करता येत नाही, तुम्हाला काळं पांढरं सांगता येत नाही. पण याच्यामध्ये शेवटी हा कायदा इम्प्लिमेंट करतानाची व्यवस्था जर का तितक्या सक्षमपणे राबवली गेली, जो मुद्दा सुषमा अंधारेने सुद्धा व्यक्त केला, आज त्यांच्यासारख्या ऍडव्होकेट व्यक्तीला का असं वाटतं की या सिस्टीममधले ते वरची वर्ग जर का नीट काम करत नसेल, वरच्या अधिकाऱ्यांनी तो नोंदवायला नकार दिला, तर आमच्यावरच्या अन्यायाचं काय? याचं उत्तर काही प्रमाणात त्या व्यवस्थेला पण द्यायचं आहे आणि सध्या तरी आपल्या सगळ्यांच्या नजरा त्या व्यवस्थेकडेच राहिलेल्या आहेत आणि आगामी काळामध्ये आता त्याची परिणिती, त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या या चर्चेसाठी आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.